हाय मैत्रिणी, हे मयूर नेकलेस बनवते। ग्लास बीट मोती आहेत 4 नंबरचे, गोंडा आहे आणि मोरपंखी कुंदन आहेत। आणि हे 4 नंबरचे गोल्डन मायक्रो पॉलिश मोती आहेत आणि हे 6 नंबरचे आहेत मोती। हे है लॉक बीट आहे, मायक्रो पॉलिश मध्येच आहे हे पण। आणि गेज वायर आहे, यामध्ये नेकलेस बनवायचा आहे आपल्याला। हे जंपरिंग आहे, मायक्रो पॉलिश मध्येच आहे। यू पिन मध्ये आपण बॉल पिन मध्ये मायक्रो पॉलिश 0A MM गोल्डन मोती आणि नाही याच्यामध्ये सॉरी यामध्ये व्हाईट मोती टाकलं आहे 4 नंबरचे ग्लास बीट। आणि राऊंड मध्ये पकडून त्याला हे केलं, म्हणजे ते जेणेकरून हलतं राहिलं पाहिजे त्याप्रमाणे केलं आहे ते। आणि तार अशी हे करायची, कट करायची आणि मग पॅक करून घ्यायचं। कारण हे कट करायची, एक्स्ट्राची तार आहे, 2-3 राऊंड मारले की कट करून घ्यायची आणि मग पॅक करायची। कारण तार ही आपल्या गळ्याला कुठे टोचता कामा नाही किंवा साडीलाही अडकता कामा नाही, असं लक्षात घेऊन करायचं। हे तिन्ही साईडला 3 होलमध्ये टाकून घ्यायचं। पहिलं सेंटरमध्ये, नंतर दोन्ही साईडला एक साईडला ते टाकून घ्यायचं। त्याप्रमाणे 2-3 राऊंड मारायचे, कट करायचा, पुन्हा मग प्रेस करून ते व्यवस्थित लॉक करून घ्यायचं। पॅक करायचं पूर्ण। हे असं हे टोचतं कामा नाही, एवढं लक्षात घ्यायचं, कस्टमरला टोचली नाही पाहिजे। तर मधलं तसंच करून घ्यायचं। बॉल पिन मध्ये 4 नंबरचे ग्लास बीट मोती आणि मधल्या सेंटरमध्ये ते राऊंड प्लेअर घेऊन ते असं राऊंड करायचं, म्हणजे जेणेकरून ते हललं जातं, ठुशीप्रमाणे होतं ते। चिंचपेटी असते ना तसं, त्याप्रमाणे ते हलतात मोती। बघा, आता वरती कॅप मोती टाकायचं, कॅप टाकायची आणि ते चिंचपेटीला कसं वर असते ना त्याप्रमाणेच करायचं। आणि घट्ट उभं हातात पकडायचं, साईडला पकडलं तर क्रॉस जाईल, जेणेकरून हालता कामा नये, म्हणून ते हातात घट्ट पकडायचं आणि मग तिथल्या तिथेच फिरवायची बॉल पिन पूर्ण। आणि मग पॅक करून पकडणी घट्ट हे करायचं। हलते कधी बघायचं, नाहीतर ते क्रॉस गेलं असलं तर हलणार तुम्हाला, त्यासाठी तुम्ही ते व्यवस्थित घट्ट करून घ्यायचं। हे झालं बघा, कसं छान दिसते ना, हलतो नाही अजिबात। हे खालून तिन्ही हलतात, लटकनसारखे छान दिसतं ते। असे सर्व दुसराही मॉडेल बनवून दाखवते मी। 3 मधलं 2 बाजूची सोडायचं आणि ते बघ सेंटरमधलं आणि ते 2 साईडचं असं घ्यायचं। प्लेअरने गोल प्लेअरने ते करायचं, म्हणजे हललं जातं आणि व्यवस्थित ह्याच्यामध्ये राहतं।
पूर्ण राऊंड मारून घ्यायचं आणि पकडणी कट करायचं. जेवढं छोटी असली तर ते राऊंड करून पॅक होऊन, तर मोठी असली तर कटरनी कट करायचं आणि पॅक बसलं जातं. तर वरती मधलं आहे मला वाटते ते. वरचं लावून घेतलं आणि मग दोन्ही झाले तयार. आणि वरचं आहे कॅप आहे लावायची, कॅप आणि मोती. तुम्हाला अशी कोणती ज्वेलरी आणखीन एक मला एअर कपसाठी आलेलं आहे, तेही व्हिडिओ करून बनवून टाकायचे आहे. फिश एअर कप किंवा याचं कोली टाईपमध्ये असं ना एअर कप, ते बनवून की मला हे केलं आहे की मला व्हिडिओ बनवून पाठवा म्हणून. ते एक बनवायचे आहे. बघा गणपतीवरनं आले गावावरनं, हे असं सर्व बनवून घ्यायचं. 20-21 कुंदन करून आणि एअरिंगचं आहे ते, आणि गेज वायरमध्ये ओवायचं. 1 मीटरची घ्यायची गेज वायरची तयार, आणि त्या कट करून आणि मग जम्परिंगमध्ये टाकून आणि लॉक बीट करायचं आणि मग कुंदन मोती टाकून ते बनवायचं नेकलेस. जम्परिंग टाकले, आता लॉक बीट टाकायचं. आता लॉक करायचं पकडणे. जास्त घट्ट नाही करायचं, जेणेकरून आपल्या गळ्याला आहे ना ते थोडंसं लूज पाहिजे, जेणे असं व्यवस्थित कम्फर्टेबल बसलं पाहिजे. आता 6 एमचे मोती मोठा मोती आहे 6 एमचं, आणि मग 4 एम, दोन्ही साईडला 4 एमचे, आणि मग कुंदन टाकायचं. तर सर्व ओवून घ्यायचे. ते 6 एमचं वर आणि 4 एमचं खाली मोती टाकायचं, आणि मग ते सर्व 20-21 आहेत 20 आहेत ते करून बनवून घ्यायचे पूर्ण माल. वर 6 एम आणि खाली 4 एम. वरच्या होलमध्ये आणि मधल्या होलमध्ये, त्याच्या खालचं असेल ना त्यामध्ये घालायचं आणि पेटी बनवून घ्यायची पूर्ण. आणि आता लॉक बीट टाकून आणि जम्परिंग, दोन लास्टला 4 एमचे मोती टाकायचे, आणि मग 6 एमचं टाकलं ना, 4 एमचे दोन्ही टाकायचे आणि 6 एम. ह्यामध्ये गळ्यात काहीच टोचत नाही, व्यवस्थित एकदम परफेक्ट असतं. लॉक बीट टाकायचं
आणि मग जंपरिंग आणि गोंडा जॉईन करायचा. जंपरिंग मला पूर्ण सेट आवडतो का हे कमेंट करून सांगा. कारण नथ असते, बांगडी असते, लॉंग नेकलेस असते, त्याच्यावर बनवलं जातं. तुम्हाला कशी मयूरची ज्वेलरी आवडते ते कमेंट करून सांगा. गळ्याला लगत पाहिजे की मला आवडलं असलं तर विटी क्रिएशनला विजिट द्या किंवा दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. थँक्यू मैत्रिणी.